हॅलो. हॅलो सुनीताताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हा, त्या दिवशी मी तुम्हाला कॉल केली होती, तुम्ही कुठे असेल कामात वगैरे. अच्छा अच्छा अच्छा. हा, हा. हा. आज आता तुमची आठवण केली भांडे साफ करताना. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही कॉल केला म्हणजे स्वामींनी माझं मन तुमच्यापर्यंत पोहोचवलं. हा. मी म्हणत काय होती अनुभव काम. शेअर करायचा होता हा ताई? हा हा. आहे का तुम्हाला वेळ? हो हो हो. मी म्हटलं ताई, आपण का घरकाम घरी राहणाऱ्या अशा महिला ताईंना कितीतरी कामं असतात. असं काही नाही, हा प्रत्येक जण बिझी असतो, फक्त कामाची पद्धत वेगळी असते ताई. हा, तेच तर आता. घरातलं करणाऱ्या किती थकतात हम्म. आणि उलट त्या आज थकून त्याचा सांगू हिशोब का नाही. ताई? सांगा ना आज ताई. मला ना खूपच मन भरून आलं भांडे साफ करताना. मी म्हटलं आम्ही 5 बहिणी आहो, पण हा 5 बहिणीपैकी नाही का, आता म्हणजे 4 बहिणी नाही का, हा 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 हा. त्या कोणीच मला अध्यात्माविषयी समजून घेत नाही. मला किती छान बहीण दिली ही समजून घेणारी. मी म्हणजे माझं मन आपण मोकळं करू हो हो शकतो. हो 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 हो. जीवन काही बार बार भेटत नाही ना. नाही ना, खरंय खरंय. आणि तुम्ही इतका तुमचा अमूल्य वेळ देता आम्हाला आमचं अंतःकरण मोकळं करण्यासाठी. ते स्वामींनी हे केलंय, मी कोणी नाही. स्वामी हं. जे करून घेतात आणि आपल्याकडनं आपण तेच कुठून आपण एकत्र आलो ही खरंय ना स्वामींची. ताई. ह्याच तर हा, विशेषच आहे ना. खरंय. खूप काहीतरी गेल्या जन्मीचे नाते असतात आपले. असतील आपले. खरंय खरंय, म्हणजे त्याशिवाय नाही. काही नाही. मी तुमच्या सोबत आता असे 2-3 अनुभव शेअर केलेच आहे ना. हा हा तर हे मध्यंतरी नाही का, माझी मुलगी आता B.Pharm करून आली, मिस्टरांची तब्येत बिघडली हा हा. आणि तिच्यावर असा निगेटिव्ह काहीतरी असा इफेक्ट झाल्यासारखा. ती घरी कोणतीही गोष्ट घरी असा विषय काढला तर एवढी चिडचिडी झाली होती. अरे बापरे. हा हा. अशी भयानक चिडाची. आणि आमच्या घरी सारखे असे वादच. कोणती अरे अरे चांगली अरे. गोष्ट जेवण करताना सुद्धा नवरात्राच्या 8 दिवस पहिले तर आमच्या घरी जेवण म्हणजे ही 4 दिवस अजिबात जेवण नाही करायची. मोठी दोघी अशाच काहीतरी बोलून तर 4 दिवस ती नाही करायची. अरे. मुली जेवण नाही केल्या म्हणजे आपला स्वयंपाक की आपल्याला धकतो का? नाही आपण जात. बरोबर आहे. आणि बरोबरच्या मुलींवर आपण कोणत्या पातळीपर्यंत रागावू? घराच्या अगदी बाहेर एक आवाज केला लिमिटच तर. असतं. बरोबर आहे. म्हणजे आईची किती कुचंबना होते. खरंच खरंच. मुलांना नाही कळत ना. नाही कळत. खरंय. तर मग इतकं म्हणजे व्हायचं. आता मी आपले ते दादा नाही का, विलास दादा का हा काहीतरी आहे हा ना, हा 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 हा. त्यांना पण ट्राय केली, त्यांना लागलं नाही. केंद्रे दादा तर बिचारे बिझीच असतात. हम्म. मग आता काय करावं, काही सुचत नव्हतं. आपण किती स्वामीचं केलं तरी कुठंतरी काहीतरी अशी मोठी हे आहे म्हटलं आता. हो हो हो. तर भगत ताईचा नंबर द्या. एका हा ताईंनी तुम्हाला अनुभव शेअर केला बघा. हा तिची हा. मुलगी अमेरिकेमध्ये आहे म्हणे आणि गणपतीची सेवा भगत ताईंनी दिली म्हणून हो तो हो. ऐकलं होतं मी. हा तर मग मी म्हटलं भगत ताईला ट्राय करते. हा टाईम असं जोडत असेल तर. हा. मग पूजा करता करता सकाळी भगत ताईला ट्राय केला आणि काय सांगावं, कृपा स्वामीची. एका ह्याच्यातच ताईने माझा कॉल उचलला. अरे वा, किती भाग्यवान बघा तुम्ही. आणि उचलला ना ताई, त्यांनी माझं सर्व ऐकून बस ऐकल्याबरोबर म्हणे का, तुम्ही ताई कुलदेवीची ओटी भरणे. हो. हो, तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी तुरंत भरा म्हणे आणि तिला माफी मागा म्हणे का, मला तुझ्यापर्यंत पोहोचू दे कोण्या परिस्थितीमध्ये. हा 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 हा. आणि तुरंत जाऊन ओटी भरा म्हणे. बघा म्हणे तुमच्या कुलदेवीचं आहे म्हणे, तुमची कुलदेवी कुठे. तर आमचे सासरे वगैरे नाही का, हा पहिले दुसऱ्या गावला राहत होते. हा हा तर तिथली शक्ती म्हणून नाही का, त्या गावातली देवी. हा हा. सासरे असं काही घरी कार्य झालं का जाऊन तिची ओटी वगैरे टाकून यायचे. ओ बघा, त्यांना कसं कळलं ताईंना. त्यांना कसं म्हणजे माझ्या अंगावर शहारे येत आहे म्हणे. मला एकदम पटापट सांगितलं आणि म्हणे तुम्ही कालभैरव अष्टक आणि आपली घोरारण स्तोत्र, घोरष्टक धोरण स्तोत्र. हा. स्तोत्र ते आणि तारक मंत्र घ्या म्हणे. हम्म. आणि तिला तारक मंत्राचं तीर्थ देत जा म्हणे रोज. मी म्हटलं ते देते, हा. पण एवढं करा म्हणे. मी म्हटलं तुम्ही म्हणलं देवी सारख्या भेटल्या म्हटलं मला. ते कसं झालं माहितीये का, आम्ही उन्हाळ्यामध्ये नाही का मोठ्या मुलीसाठी असेच
डॉक्युमेंट साठी जात होतो. जाताना ते गाव रोडवर पडलं. हा तर मी यांना म्हटले का चला हा आपण आपली देवी आहे तर दर्शन घेऊ. हा आपण हा तिघही जण होतो, मोठी मुलगी आणि आम्ही दोघं. हो 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 आणि गाडीचा ड्रायव्हर होता. तर जाऊ म्हटलं नाही म्हणे आपण हा म्हणे येताना घेऊ म्हणे. हा मी म्हटलं आपण काहीच नाही, जाऊन तिची फक्त धावती भेट देऊ. आपण अनायचे तुम्ही आमच्या सोबत कधी राहत नाही. हो आपण हो बस न राहिलं तर आपण बस उभी ठेवून जाऊ शकत नाही. बरोबर आपल्या सोबत साधन आहे, आपण जाऊ शकतो. तर बरोबर. माझ्या घरच्यांना कशी सवय आहे, मी कोणताही विषय काढला तर हं. नाहीच आधी नाही. नाही म्हणायचं. हा आधी नाही म्हणायचं, कोणत्याच गोष्टीला असं हम्म सपोर्टेड बोलत नाही. हा तर मी नाही म्हटलं, ते काम आमचं झालंच नाही. एवढा खर्च लागला मोठ्या मुलीसाठी, पण आमचं ते काम झालंच नाही. आणि हो तिथून 1 महिन्यांनी यांची तब्येत बिघडली, हा हा तब्येत हा हा पूर्ण विस्कळीत झाली. अरे तर अरे हो, मग नाही का असं झालं. त्याच्यानंतर मी सेवा सुरू केली. हम्म सेवा सुरू केली तर मग आता मुलींच्या पाळ्या येणं चालू झालं मधातच. बरोबर सेवा अशी होत गेली. मग आज जाऊ उद्या जाऊ यांना म्हटलं आपल्याला कोण्या हलतीत जावं लागते तिथं. मग का करायचे, सासरे वगैरे आहे ना असे, त्याची ओटी टाकत होते, भरत होते. 2 हा वर्ष हा हा का झालं, मी पण घरी नाही का तिच्या नावानं नमस्कार करून ओटी टाकायची आणि गावच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवून ठेवून द्यायची. द्यायचे हा 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 पण ह्या 2 वर्षात अशी चूक झाली माझ्या हातून का मी ते विसरूनच गेली. हो, ओ ते अच्छा हा विसरूनच गेली मी. म्हणजे असंच नाही का कोणते कोणते काम येत जाते, बरोबर करता करता आपण काहीतरी चूक होऊन जाते आपल्याकडून. बरोबर हा तर मग आता ना काय झालं, गावच्या देवीला म्हणजे काय माहित नवरात्रामध्ये मी घट वगैरे सर्व साधे करत होती, पण ओटी आपण रविवारी जाऊ म्हणून ठरवलं. हा हा रविवारी जाऊ म्हणून ठरवलं. मग इकडे पाऊस आला, पावसाचा खूपच अंदाज सांगितला फार होता. यावर्षी हा 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 तर मग मी म्हटलं जाऊ दे आता आपण सोमवारला जाऊ. तर हम्म रविवारी काय झालं माहित आहे का, हम्म आमच्याकडे 3-3 टंके आहेत सिलेंडरच्या, हा पण हा हा एकही भरून नव्हती. आणि गॅस आमचा 15 दिवस उशिरा संपायचा. त्या दिवशी हा मी गावच्या देवळात गेली आरतीसाठी सकाळी. हा आणि मुलीनं सर्व पटापट स्वयंपाकाची तयारी केली. माझे नवरात्राचे उपवासच होते. मी आपल्या देवीकडे जाऊन आल्याशिवाय चहा वगैरे काही घेतच नाही, हा वेळ जाते त्याच्यात म्हणून. हम्म आल्यावर मग सर्व म्हणजे असं सर्व रेडी होतं आणि पाहिलं तर का ग म्हटलं तर गॅस गेला म्हणे. मग अरे यांनी इकडे तिकडे विचारलं, आम्हाला कधीच तशी अडचण नाही, बस मी जीवनात आई ग पहिली वेळ. कुठेच कोणाकडे विचारलं तरी नाहीच म्हणे, नाहीच अरे म्हणे. बापरे हा असं विचारता विचारता 12:30 वाजले. गॅस एजन्सी वाल्याला विचारलं तर नाही म्हणे. गाडी आई येणार होती ती नाही आली. मग मी म्हटलं अगं माझा उपवास आहे, मला चहाचा खूपच प्रॉब्लेम होत आहे म्हटलं. हा हा मग माझ्या लक्षात आलं का हम्म मी रविवारी जाणार होती, ती माझी वाट पाहत होती. आई तुम्हाला खाणं पिणं सर्व आठवणीनं करतात आणि मला कसं काय विसरले. विसरता अगदी बरोबर आहे. आणि मग म्हटलं आता बेटा काही खरं नाही हा म्हटलं. मोठी मुलगी मग दुकानात होती, ती म्हणे मम्मी मला अशीच विचार येत आहे म्हणे. मग म्हटलं हो हे. मग तेव्हाच मग आम्ही ठरवलं का उद्या कोण्या हल्दीत जायचं. हा हा तर मग नाही का मला हम्म रात्री स्वप्न पडलं. हम्म स्वप्नामध्ये असं, मी त्या स्वप्नाला एवढं सिरियसली घेतलंच नाही. हा त्या हा स्वप्नात काय दिसायचं, असं मोठं हे दिसायचं, हम्म तिथे एक नदी अरे बापरे आणि नदी दिसायची आणि तिथे असा खूप मोठासा हम्म खालून वर डोकं करून पाहत आहे असं अरे सरळ. बापरे हा हा तर स्वप्न पडलं. हम्म मुलींना सांगितलं तर तू पागल आहे म्हणते, तू वाचत हा करत राहते म्हणते, तुलाच पडते. तर हा दुसऱ्या दिवशीची तयारी केली. लवकर ओटी गावची आहे देवीची टाकली. आणि हा गंमत सांगू का ताई, गावच्या हा देवीचं कसं झालं, यांची तब्येत बिघडली ना, पहिले हा यांनी 2 वर्ष अध्यक्ष होते कमिटीचे देवस्थान. ओ ओ हो, अरे बापरे हे 2 वर्ष हा तर खूपच सुंदर गेले ताई माझेवाले, कमिटीचे बघा अध्यक्ष होते. तर मग नाही का हे रोज जायचे मंदिरामध्ये. आता हा तब्येत बिघडली तर हा माणूस आळशी आहे ना, कसा योग आला माहित नाही. देवस्थानचे कमिटीचे अध्यक्ष झाले होते, कसा आला माहित नाही ते कमाल दिवस. हा हा तर मग मी म्हटलं बाई आम्हाला जायचं आहे. सकाळच्या आरतीला मी रोज जात असते देवीच्या. तर म्हटलं हा हा जायचं आहे आपल्याला. तर हम्म पप्पा काही येत नाही. मग आरती होऊन जाईल, मला आरती भेटली पाहिजे, मी ओटी टाकते ना वर. ओटी टाकल्यावर आरती करून येते. तर हम्म इच्छात आहे म्हटलं का पप्पा आले पाहिजे. पप्पा असे काही येत नाही. मग गाडीनच पाठवून आले तर होते, हम्म पण पप्पा हे माझं ऐकत नाही म्हटलं. हम्म मग नाही का निघाली मी ओटी घेऊन गावच्या देवीची. तर हम्म गेली तिथे, आरती सुरू होती. इतकी हम्म फास्ट गेली आणि मग
जे माझ्या आवडीची महालक्ष्मीची आरती आहे ना, त्या आरतीच्या वेळेस मी तिथं पोहोचली. अरे वा. हं, आणि ओटी भरली, आरती झाली, सर्व झालं. ओटी हं. टाकत आहे, तर याईनं तिथं येऊन हजर अशी मी ओटी टाकत आहे. तर मी बापरे. म्हटलं बाई मला घाईघाईनं जायचं आहे. त्यानं ओरडते म्हणलं तर तिथले हा. काय म्हणते, ताई तुम्ही चिंता करू नका, भाऊजी आले म्हणते. आई हं. गं. म्हटलं देवीनं माझं ऐकलं. देवीनं माझं ऐकलं म्हटलं. आणि त्या मग म्हणे देवी कसं नाही ऐकत, ती किती सत्वाची आहे म्हणे. म्हणून तिथून निघलो आम्ही. आणि हं. निघलं तर मनात एक होते, एकदा असं म्हटली मनामध्ये का मला 12च्या आत तिथं पण ओटी पडली पाहिजे माझ्या ते हा कुळदेवीची हा म्हणून. हा हा हा. असं म्हटली ना, मग विसरून गेली. पुन्हा घाईघाईमध्ये तयारी केली अरे ना, अरे. आम्ही हा. रस्त्यानं लागलो. तर हं, पोहोचलो गावामध्ये. आम्हाला तिथं जायची म्हणजे लक्षात नाही कुठे आहे काय आहे ते. एक हं, हं, छोटासा मुलगा होता, त्याला म्हटलं बाबा आम्हाला शक्तीपाशी जायचं आहे, कुठे आहे? म्हणे मी तिकडेच येतो, तुम्हाला दाखवतो म्हणे. त्याच्याकडे टू हं, व्हीलर होती. हं, हं, 15-16 वर्षाचा मुलगा होता. अच्छा. हा हा. तिथपर्यंत आला. तिथं ते नदी दिसली, हं, पाणी असं जात, जे स्वप्नात हं, दिसली होती ती. हं, हं, बाया हं, कपडे धुत होत्या. हं. तर मग का म्हणते तुम्हाला गाडी इथे ठेवून तुम्हाला पायीच जावं लागते म्हणते. तर ओ. थांबलो आम्ही तिथं. थांबल्यावर हं, मला तिथं आठवण आली का हं, देवळाची बंद राहते चालू राहते. म्हटलं त्या बायांना विचारलं तर म्हणे हं, ते देवाचा सेवेकरी आहे ना, त्याच्याकडे चाबी राहते म्हणे. मग हं, त्यांचं घर कुठे आहे, घर कुठे आहे म्हणलं की 1 किलोमीटरवर आहे म्हणे. आमच्या गाडीवाला म्हणे मी नाही जात तिकडे. तर मग त्या अरे. मुलाला म्हटलं तो उभाच होता आम्हाला पाहत. ए हं, बाबा हं, म्हणलं 1 किलोमीटर आहे म्हणते तर जाणार आहे आम्ही, खूप लांबून आलो, आम्हाला काही इथली माहिती नाही. म्हटलं गेला तो हं, हं, मुलगा, जातो म्हणे पण तुम्ही इथंच थांबा म्हणे. मग आम्ही थांबलो. तर हं. तो घेऊन आला त्याला. घेऊन ओ. आल्यावर आम्ही म्हणे तुम्ही चला म्हणे पुढे. आम्ही गेलो. हं, हं. तर त्यातही दार खोलायच्या पहिले तो खूपच घाबरत होता. असा म्हणजे खूपच काहून घाबरत आहे म्हटलं. नाही म्हणे कालच देवीनं रुद्र रूप दाखवलं म्हणे, तर अय्या. तुम्ही येऊ नका, थांबा म्हणे. मी पहिले आतमध्ये इतका भेद बघत होता तो, इतका बघत होता. तर हं. यायनं जायला लागले. मी म्हटलं थांबा ना, तोच घाबरत आहे ना म्हटलं. तर मग हं. मला स्वप्न आठवलं. तर म्हणे हा. तर आतमध्ये जेव्हा गेलो ना, ताई माझा हं. अंग एवढा म्हणजे आपोआपच म्हणजे काहीतरी शरीरामध्ये असं हे झाल्यासारखा. मी जेव्हा तिथं घंटी वाजवली ना, तेव्हा बापरे. मला भासत होता. तर ओ. मग हो, कापत होतं माझं शरीर. तर आई मग गं. मी म्हटलं मला असं का वाटत आहे. मग आतमध्ये गेल्याच्या नंतर तो का म्हणे त्रिशूल होते ना तिथं, ह्या हं. त्रिशूलापाशी शेपूट होतं म्हणे आणि वरतं म्हणे डोकं होतं म्हणे, जसं स्वप्नात दिसलं तसं. अय्या. हो तसं. बघा. हो. बापरे. हा. हं, आणि मग मी ओटी वगैरे भरली. हं. ओटी भरल्याच्या नंतर पूर्ण दर्शन वगैरे घेतलं आणि तिला म्हटलं पाय आता सर्व हं. काम धूमधडाक्यात होऊ दे, चुकलो असेल आम्ही. हा. आणि मी जसे काम होईल माझे, तू हं. सतावू नको, मी त्याच पद्धतीनं तुझ्याकडे येईल म्हटलं. हा हा हा. काही असं त्रास देऊ नको म्हटलं आता. हं, मग हं. निघल्यावर मग ऑटोत म्हणजे असं बसलं ना, तर तेव्हा हं. नाही का मला आठवलं का वाजले किती. म्हणून पाहिलं तर 12 वाजून 2 मिनिट झाले होते. म्हणजे बापरे माझ्या बघा. मनात होतं का 12च्या पहिले पूजा झाली पाहिजे आणि विसरून गेली. हा. हा. मग आलो घरी. हं. दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं. ताई माझ्या किती छान, घरात पण योग आले ना ताई. हो. आणि हं. दुसरी गोष्ट म्हणजे मुलींची झगडी. ती मुलगी आता सर्व ऐकते, लहान. अरे वा. बघा. हो. पूर्ण घर शांत झालं. मग घरात एवढा शांती फार महत्वाची असते. हो. आता येते तिला राग, पण ती कंट्रोल मध्ये कशीच नाही व्हायची, कशीच नाही. तर मग बघा. मी हो भगत बापरे. ताईला मग सांगितलं. ताई म्हंटल अशानाच तर तुम्ही सुनीता ताईला कळवा म्हणे. मी म्हटलं कळवते नक्की. हा. मी शेअर करते हा ताई. हा. हा. ताई तुम्ही श्री स्वामी खूप समर्थ. छान आहात ताई, ऐकून घेता. तुमच्या ताई आपण देवीचा कधी फोटो आहे का ताई? नाही ताई, मी म्हणजे फोटो नाही काढलेला आणला. वगैरे? नाही नाही, आणलाय मी. काढलेला वगैरे पण नाहीये. नाही आहे, मी आणील कधीतरी गेली तर मग असं. हा, मग आपण त्या देवीचा टाकला असता ना याच्यात फोटो. हो हो हो. ताई मला काय. कसं राहते ना, मी जेव्हा म्हणजे देवाच्या ह्याच्यात लागते ना, मी त्या वेगळ्याच झोन मध्ये चालली जाते. मला ते फोटो वगैरे असं हे नाहीये का म्हणजे देवीचं आपल्याला नाव काय? शक्ती. नुसतं शक्ती शक्ती. हो, शक्ती म्हणतात, शक्ती माता. आणि कुठे म्हणजे असतात त्या देवी, कुठे इथं असते ती? असं जवळच आहे चंद्रपूरच्या म्हणजे. बरं बरं बरं.
मी शेअर करते हा ताई. हो हो श्री स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी समर्थ.